सुरेश धस यांनी जाहीर माफी मागावी अशी मागणी अभिनेत्री प्राजक्ता माळी यांनी केली आहे। धस यांनी केलेल्या वक्तव्याचा निषेधही प्राजक्ता माळी यांनी नोंदवला। मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची भेट घेऊन या संदर्भात कारवाई करण्याची विनंती करणार असल्याचं प्राजक्ता म्हणालेले आहेत। सुरेश धस यांनी जाहीर माफी मागावी। अभिनेत्री प्राजक्ता माळींची मागणी। माफी मागणार नाही, धसांची भूमिका। भाजप आमदार सुरेश धस यांनी अभिनेत्री प्राजक्ता माळींसंदर्भात केलेल्या वक्तव्यावरून नवा वाद पेटलाय। अभिनेत्री प्राजक्ताने धस यांच्या विरोधात महिला आयोगात धाव घेतली। धस यांच्या वक्तव्याचा निषेध करून त्यांनी माझी जाहीर माफी मागावी अशी मागणी प्राजक्ता यांनी केली आहे। सुरेश धस यांच्या वक्तव्याचा निषेध करून त्यांनी समस्त महिलांचा अपमान केल्याचा आरोप प्राजक्ता माळी यांनी केला आहे। आणि म्हणूनच ज्या कुत्सितपणे त्यांनी टिप्पणी केली आहे आणि हशा पिकवलाय, प्रसार माध्यमांसमोर कसं बोलावं, काय बोलावं याचं ज्यांना भान नाहीये त्यांना मी विनंती करते की त्यांनी तितक्याच विनम्रतेने माझी जाहीर माफी मागावी। मात्र आपण प्राजक्ता माळी यांची माफी मागणार नसल्याचं प्रत्युत्तर सुरेश धस यांनी दिलं। आपण काहीच आक्षेपार्ह बोललो नसल्याचा दावा धस यांनी केला। इतकंच नाही तर संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून लक्ष हटवण्यासाठी हा प्रकार सुरू असल्याचा आरोप देखील धस यांनी केला आहे। म्हणणं आहे की मी सुरेश धस यांचा सुरुवातीलाच निषेध करते, कारण इव्हेंट मॅनेजमेंटच्या मुद्द्यावर बोलताना ते घसरले। हे पहा, मी कुठेही काल घसरलेलो नाही, काही नाही, आणि त्यांनी माझा निषेध केलाय। तर मला असं वाटतं त्यांनी माझं जे कालचं स्टेटमेंट आहे एसपी ऑफिसच्या समोरचं ते पुन्हा एकदा रिवाइज करून पाहावं। त्याच्यात ऑब्जेक्शनेबल कुठलीही बाब मी बोललेलो नाही। आणि हा संतोष देशमुख यांच्या हत्येपासून हे डायव्हर्ट करण्याचा प्रकार आहे। इथून पुढे तुम्ही तो प्रश्न विचारू नका। माझ्या ठाई प्राजक्ता माळी हा विषय संपलेला आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्र्यांची भेट घेणार असल्याचं प्राजक्ता माळी यांनी सांगितलंय। मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन या संदर्भात कारवाई करण्याची मागणी करणार असल्याचं देखील प्राजक्ता माळी म्हणाल्या। त्यांनी ज्या कुत्सितपणे हशा पिकवण्यासाठी हा मुद्दा उचललाय, ज्याला काही बेस नाही, तर मी मागणी केलेली आहे आणि मला खात्री आहे की माननीय मुख्यमंत्री साहेब, माननीय उपमुख्यमंत्री साहेब, महिला आयोग याच्यावर कठोर कारवाई करतील आणि योग्य ती गोष्ट घडवून आणतील। बीडमधले सरपंच संतोष देशमुखांच्या हत्या प्रकरणाचे राज्यभरात तीव्र पडसाद उमटले। भाजप आमदार सुरेश धस यांनी या प्रकरणावरून मंत्री धनंजय मुंडेंवर गंभीर आरोप केले। याविषयी बोलतानाच सुरेश धस यांनी अभिनेत्री प्राजक्ता माळींच्या नावाचा उल्लेख केला होता। त्या पण आलत्या का इथं? हा, तर याच्यासाठी जर अतिशय जवळचा पत्ता तुम्हाला सापडायचा असेल तर तो आमच्या परळी पॅटर्न जो आहे, परळीचा हाही एक पॅटर्न आहे। धस यांच्या याच वक्तव्यावरून प्राजक्ता माळी यांनी त्यांच्यावर कारवाईची मागणी केली। धस यांच्या विरोधात माळी यांनी महिला आयोगात धाव घेतली। या प्रकरणात आता काय कारवाई होणार हे पाहणं महत्त्वाचं आहे। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास, मुंबई।